नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पहा इयत्ता 10वीचा आज मराठी विषयाचा पेपर झालेला आहे आणि आता एका आठवड्यानंतर इंग्लिश विषयाचा पेपर आहे. तर पहा इयत्ता 10वी साठी जास्तीत जास्त तुम्हाला स्कोर करता यावा यासाठी मी पूर्णपणे सर्व क्वेश्चनची एक सिरीज घेणार आहे, ज्यामधून तुम्हाला इयत्ता 10वीचा इंग्लिश विषयाचा पेपर जो आहे तो अजिबात अवघड वाटणार नाहीये. पहा क्वेश्चन 1A कसा सॉल्व्ह करायचा याचा व्हिडिओ मी ऑलरेडी बनवलेला आहे. मी सर्व क्वेश्चन सॉल्व्ह करून देणार आहे. क्वेश्चन 1B हा क्वेश्चन कसा सॉल्व्ह करायचा हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो पहा, क्वेश्चन 1B हा तुम्हाला 2 मार्क्सला असतो आणि क्वेश्चन 1A हा 8 मार्क्ससाठी असतो. अशा प्रकारे क्वेश्चन 1A आणि B मिळून 10 मार्क्ससाठी असतात. तर चला पाहूया क्वेश्चन 1B यामधील 2 मार्क्स कसे आपण घेऊ शकतोय. पहा ह्या ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत ना क्वेश्चन 1B मधल्या, ह्या ओपन एंडेड आहेत. ओपन एंडेड म्हणजे काय, तर आपल्याला मनाला वाटेल तसे सेंटेन्सेस आपण त्यामध्ये बनवू शकतोय. आपल्याला ज्या पद्धतीचं ग्रामर यूज करायचंय त्या पद्धतीने सेंटेन्सेस यूज करू शकतो. त्यामुळं हे जे क्वेश्चन्स आहेत 2 मार्क्सचे हे ओपन एंडेड आहेत. पहा इथे म्हटलंय मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स बाय युजिंग द फ्रेज टू बी अफ्रेड ऑफ. या ठिकाणी कुठला तरी एक फ्रेज दिलेला असतो आणि त्याचा यूज करून तुम्हाला म्हटलं जातं सेंटेन्स बनवा. आता हमेशा एक गोष्ट विद्यार्थी मित्रांनो, टू बी जर जोडून आलं तर लक्षात ठेवायचं टू बी चा अर्थ असतं एक तर प्रेझेंट टेन्स मध्ये वाक्य बनवणार असाल तर एमिज आर असं त्याचं मिनिंग असतं. पास्ट मध्ये बनवणार असाल तर त्याचं मिनिंग असतं वॉज वेअर आणि फ्युचर मध्ये बनवणार असाल तर शॅल बी किंवा विल बी. तर याला मी ओपन एंडेड क्वेश्चन का म्हटलं, तर हे आपल्यावर सोडून दिलं त्यांनी की तुम्ही कोणत्याही टेन्स मध्ये याचं सेंटेन्स बनवा. तर अफ्रेड ऑफ चा अर्थ असतं घाबरणे किंवा भीती वाटणे. आणि पहा याला ऑर मध्ये असतं, म्हणजे आता हा जो अफ्रेड ऑफ आहे 1 मार्क साठी, बरोबर आहे, आणि याला ऑर मध्ये आहे ऍड क्लाउज टू एक्सपांड द सेंटेन्स मिनिंगफुली. आता क्लाउज ऍड करा म्हटलंय, तर आपल्याला इथं क्लाउज कसा ऍड करायचा हे समजणं महत्वाचं आहे आणि याला 1 मार्क आहे. आता तुम्हाला जर हे सोपं वाटत असेल तर हे लिहित बसायची गरज नाहीये, बरोबर आहे, आणि हे सोपं वाटत असेल तर हे लिहित बसायची गरज नाहीये. म्हणजे ह्या दोन्ही पैकी आपल्याला एकच सॉल्व्ह करायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला सुरुवातीला समजून सांगतो. टू बी अफ्रेड ऑफ इथं कोणताही फ्रेज असतो त्या, कधी इन फ्रंट ऑफ असेल किंवा दुसरा असेल, कशा पद्धतीनं सॉल्व्ह करायचं. मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स म्हटलंय, इथं एकदम सिंपल ग्रॅमॅटिकली मिस्टेक होणार नाही अशा पद्धतीचं सेंटेन्स बनवायचं. आता आपण या ठिकाणी सॉल्व्ह करूया क्वेश्चन 1B1 यामधील ए. मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स बाय युजिंग द फ्रेज टू बी अफ्रेड ऑफ. आता कोणत्याही टेन्स मध्ये जर आपल्याला इथं सेंटेन्स बनवता येत असेल तर आपण प्रेझेंट मध्ये आपण बनवलं तर जास्त आपल्याला सोयीस्कर होईल. मग मी या ठिकाणी म्हणू शकतो आय एम. सब्जेक्ट आपण घ्यायचा आहे, टू बी म्हणजे एम इज आर, वॉज वेअर, कोणताही टेन्स असेल त्याचे टू बी चे फॉर्म्स. तर आय एम अफ्रेड ऑफ म्हणजे मला भीती वाटते. तुम्ही या ठिकाणी लिहू शकता डार्कनेस. आय एम अफ्रेड ऑफ डार्कनेस, मला अंधाराची भीती वाटते. तुम्हाला वाटतं की वाघाची भीती वाटते लिहावं, तर तुम्ही लिहू शकता आय एम अफ्रेड ऑफ टायगर. तुम्हाला वाटतंय मला सापाची भीती वाटते तर आय एम अफ्रेड ऑफ स्नेक्स असं लिहू शकता. तर या पद्धतीनं तुम्ही कोणतंही एक सेंटेन्स लिहू शकता. तुम्हाला वाटलं या ठिकाणी मला भूताची भीती वाटते असं लिहायचंय तर आय एम अफ्रेड ऑफ घोस्ट लिहू शकता. किंवा तुम्हाला कुत्र्याची भीती वाटते तर आय एम अफ्रेड ऑफ डॉग्स लिहू शकता. तर या पद्धतीनं तुम्ही या ठिकाणी या फ्रेजला सेंटेन्स मध्ये कन्वर्ट करायचे आणि त्यासाठीच 1 मार्क आहे. आता आपण पाहूया क्वेश्चन 1B मधील B चा आन्सर. इथं आपल्याला एक क्लाउज दिलेला आहे दिस इज द स्कूल बॅग आणि एक्सपांड करायचं असतं याला. पहा या स्कूल बॅग जर पाहितली तर या ठिकाणी वस्तू आहे. वस्तू असेल तर पुढे जे वाक्य लिहिणार आहेत ना तुम्ही जोडून, त्याला एक तर विच न लिहा किंवा दॅट न लिहा, विच किंवा दॅट. पण जर या ठिकाणी व्यक्ती असेल ना तर हो न सेंटेन्स लिहा.
मग या ठिकाणी सेंटेन्स बनल, दिस इज द स्कूल बॅग विच, या ठिकाणी वस्तू असल्यास विचचा अर्थ होईल जो, जी, जे, असं सेंटेन्सच्या मध्ये लिहिल्यानंतर दिस इज द स्कूल बॅग विच इज व्हेरी हेवी, हे स्कूल बॅग जी खूप हेवी आहे म्हणजेच वजनानं जास्त आहे. किंवा दिस इज द स्कूल बॅग विच वॉज ऑन द टेबल, हे स्कूल बॅग आहे जी टेबलावर होती. तर या पद्धतीनं तुम्ही सेंटेन्स लिहू शकता. समजा या ठिकाणी सेंटेन्स दिलाय, दिस इज द बॉय. आता पहा, व्यक्तीसाठी जर असेल तर हो लिहायचं कनेक्टर म्हणून, म्हणजेच कंजंक्शन म्हणून. तर दिस इज द बॉय हा मुलगा आहे, जो, हु इज टॉपर इन द स्कूल, हाच तो मुलगा आहे जो स्कूलमध्ये टॉपर आहे. या पद्धतीनं लिहितं. म्हणजे वस्तू असेल तर विच किंवा दॅट घ्या आणि व्यक्ती असेल तर हु न या ठिकाणी वाक्य कनेक्ट करा. तर या दोन्ही पैकी एकच लिहायचे, दोन्ही लिहित बसायचं नाहीये. आता पहा, दुसरा क्वेश्चन असतो अटेम्प्ट एनीवन. तर एक तर ही ऍक्टिव्हिटी लिहायची किंवा ही ऍक्टिव्हिटी लिहायची. ही ऍक्टिव्हिटी लिहिली 1 मार्क आहे, किंवा हे लिहिली तरी 1 मार्क आहे. म्हणजे ह्या दोन ऍक्टिव्हिटीज जर पाहितल्या तर आपल्याला 2 मार्क्स आहेत. या दोन्ही पैकी एकल्या 1 मार्क आहे आणि या दोन्ही पैकी एकल्या 1 मार्क आहे. असं क्वेश्चन 1B 2 मार्क साठी आपल्याला असतो. तर पहा, या ठिकाणी म्हटलंय ऍड अ प्रिफिक्स और सफिक्स. म्हणजे पहा, एक तर प्रिफिक्स म्हणजे मागे काय अक्षर जोडा, किंवा सफिक्स म्हणजे पुढे काय अक्षर जोडा. दोन्ही पैकी एक करा आणि नवीन शब्द तयार करा. आता पाहूया कशा पद्धतीने नवीन शब्द तयार होईल. फेअर याला आपण प्रिफिक्स म्हणजे मागे अक्षर जोडूया UN आणि लिहूया अनफेअर होईल. किंवा ह्या फेअरला जर पुढे अक्षर जोडले तर काय होईल, फेअरनेस होईल. पण या दोन्ही पैकी एकच लिहिताल तुम्ही. एक तर सफिक्स जोडा किंवा प्रिफिक्स जोडा, दोन्ही लिहायची गरज नाहीये. प्रिफिक्स म्हणजे मागे अक्षर शब्दाच्या जोडायचे आणि सफिक्स म्हणजे पुढे अक्षर जोडायचे आणि नवीन शब्द तयार करायचा. वूड पासून काय तयार होतं, वूड म्हणजे लाकूड आणि EN प्रत्यय जर जोडला त्याला तर वुडन म्हणजे लाकडाचा. अशा पद्धतीनं यापासून आपण नवीन शब्द तयार करायचे. आता परीक्षेत वेगळे शब्द असतील त्याला असंच पद्धतीनं तुम्ही लिहिता. समजा हॅपी दिलाय तर एक तर हॅपीनेस कराल किंवा अनहॅपी कराल. म्हणजे या पद्धतीनं तुम्ही अक्षर त्याला जोडा आणि नवीन शब्द तयार करायचा आहे. मग ही जर ऍक्टिव्हिटी सॉल्व्ह करायची नसेल तर त्याला ऑर मध्ये असतं, मेक अ मीनिंगफुल सेंटेन्स युजिंग एनी वन ऑफ द वर्ड्स गिवन बिलो. पहा, इथं 2 शब्द दिलेत, या दोन्ही पैकी एकाच सेंटेन्स तयार करा म्हटलंय. तर आपण सुरुवातीला फेअर पाहूया. पहा, फेअरचा अर्थ गोरा असाही होतो आणि फेअरचा अर्थ योग्य असाही होतो. मग आपण अशा पद्धतीने लिहू शकतो, लीना इज अ फेअर गर्ल. लीना गोरी मुलगी आहे. तर फेअर म्हणजे गोरा या अर्थानं लिहू शकतो आपण. किंवा एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड ऑर. तुम्हाला असं सेंटेन्स माहिती आहे तर ते लिहून काढा. आता इथं वूड आहे तर आपण सेंटेन्स या ठिकाणी लिहूया, देर इज अ वूड इन द पॉन्ड. पॉन्ड म्हणजे छोटासा तलाव किंवा डबकं. तर पॉन्ड मध्ये
एक लाकूड आहे. या पद्धतीनं आपल्याला जे सेंटेन्स बनवता येतं ते सेंटेन्स बनवायचंय. म्हणजेच एकतर ही ऍक्टिव्हिटी पूर्ण करा किंवा ही ऍक्टिव्हिटी पूर्ण करा. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीनं क्वेश्चन 1B सॉल्व्ह करायचा असतो. तुम्ही व्यवस्थितरित्या क्वेश्चन पेपर समजून घ्या कशा पद्धतीनं असतो, आणि त्यानंतर हा व्हिडिओ जो आहे तुम्ही लक्षात घ्या. आणि क्वेश्चन 1A साठी अगोदर मी व्हिडिओ अपलोड केलेलाच आहे, तो तुम्ही माझ्या YouTube चॅनलला पाहू शकता. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता आजपासून मी दररोज 2-3 क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करून देणार आहे, ज्यामधून तुमची पूर्ण 80 मार्क्सची तयारी होऊन जाईल. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.